अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप पार पडलाय। या सभेला शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि इतर मोविया नेते उपस्थित होते। यावेळी आमदार रोहित पवार यांनी सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। चले जाओ महाराष्ट्रात नाही तर शिर्डीतही होणार आहे असं म्हणत रोहित पवारांनी सुजय विखेंवर निशाणा साधला। 1942 च्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली ती चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली। आणि आता तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो। राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणतात, पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं? मला त्यांना एवढंच सांगायचं, गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा। इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का? कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे होतं। हे भाजपचे नेते इथं काय म्हणते माहिती का? मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे। राहुल गांधी सुद्धा तिथं प्रयत्न करताय, लोकांत जाताय, पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे, सामान्य लोक। तर मग आपला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपल्या दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथं 100% मांडेल असा विश्वास आमच्यासारख्याला तिथं वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।